नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आजचा व्हिडिओ खूप सुंदर आणि खूप सोपा आहे, म्हणजेच उपाय खूप सोपा आहे। उपाय आहे शत्रू विनाशासाठी। बघा, आजकाल ना प्रत्येकजण थोडं जरी पुढे गेलं ना त्याचे लगेच शत्रू बनतात। आणि असं नाही की शत्रू बाहेरचेच असतात, कधी कधी ना शत्रू हे आपलेच असतात, घरातले असतात, आपल्या नात्यातले असते किंवा आपले जवळचे मित्र असू शकतात। पण आपल्याला वाटतं ना की आपल्या शत्रूचा नाश व्हावा, नाश म्हणजे अगदीच तो संपून जावा असं नाही, पण त्याने आपल्यावर जे काही त्याच्यामुळे आपलं जे वाईट होतंय ना ते वाईट होऊ नये आपलं, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे। उपाय खूप साधा, खूप सोपा आहे। फक्त 5 वस्तू सांगणार आहे। या 5 वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवा किंवा 5ही वस्तू जवळ ठेवा आणि मग तुम्ही बघा की इतका सुंदर तुम्हाला अनुभव येईल ना, तुम्हाला 1.25 महिन्यामध्ये फरक पडेल। 1.25 महिना, हो। आणि हा उपाय ना फक्त आणि फक्त शनिवारी करायचा आहे। आता बघा, उद्या शनिवार, परवा शनिवार आहे, फक्त आणि फक्त शनिवारी उपाय करायचा आहे। इतका सुंदर उपाय आहे ना, तुम्ही करणार ना तर जो व्यक्ती हा उपाय करेल ना तो प्रत्येक व्यक्ती कमेंट करून सांगेल की ताई मला खरंच शत्रूपासून मुक्तता मिळालेली आहे। चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघूया आपल्याला ज्या वस्तू लागणार आहे ना त्या 5 वस्तू आहे। 5 वस्तू कोणत्या आहे? सगळ्यात पहिली भीमसेनी कापूर, नंतर आपल्याला एक फुलवाला लवंग घ्यायचं आहे, एकच घ्यायचं, एक एवढासा असा भीमसेनी कापराचा तुकडा घ्यायचा, एक फुलवाला लवंग घ्यायचं, आणि त्यानंतर आपल्याला 7 काळी मिरी घ्यायच्या, 7 काळ्या वेलची घ्यायच्या आहे आणि आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सांगते बघा, सगळ्यात पहिले आपल्याला एक भीमसेनी कापूर घ्यायचा, त्यानंतर एक काळी लवंग घ्यायची आहे, दी फुलवाली लवंग, एक तमालपत्र, 7 काळे वेलची आणि 7 आपल्याला मिरे घ्यायच्या आहे। अशा आपल्याला 5 वस्तू घ्यायच्या आहे। या 5 वस्तू त्याचबरोबर आपल्याला ह्या 5 वस्तू तर घ्यायच्याच आहे आपल्याला, पण त्याचबरोबर आपल्याला एक अजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड, छोटंसं कापड घ्यायचं आहे। आता हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त शनिवारी करायचा आहे। तुम्हाला शनिवारी देवघरासमोर बसायचं आहे किंवा तुम्ही तर कुठेही बसून करू शकता, पण हा उपाय करताना मासिक धर्म, सुतक, विटाळ नसावा याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। काय करायचं? सगळ्यात पहिले आपल्याला ते काळं कापड घ्यायचं आहे। त्या काळ्या कापडावर आपल्याला सगळ्यात पहिले ठेवायचं ते म्हणजे आपल्याला तमालपत्र ठेवायचं आहे। तमालपत्र एकच घ्यायचं, तुटलेलं फुटलेलं नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला एक तमालपत्र ठेवायचं, त्यावर आपल्याला 7 काळे मिरे ठेवायचे, 7 काळी वेलची ठेवायची, आपल्याला एक जे आपण लवंग घेतलेली आहे ती लवंग ठेवायची आणि एक भीमसेनी कापडाचा तुकडा ठेवायचा। त्या कापडाच्या 4ही बाजू एकत्र करून आपल्याला एक छोटीशी पोटली बांधायची आहे। कापड पण छोटंच घ्यायचं आहे बरं का, खूप मोठं कापड घ्यायचं नाहीये। पोटली बांधल्यानंतर ती पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि मग आपल्याला 21 वेळेस एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र कोणता आहे? व्यवस्थित ऐका, खूप साधा सोपा मंत्र आहे। मंत्र आहे, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा। फक्त 5 शब्द आहे, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा। आता हा एका शत्रूसाठी आपण हा उपाय करत नाही। कधी कधी आपल्याला फक्त नजर लागलेली असते, घरामध्ये सगळं वाईट होतंय, पण कोणाची नजर लागली, आपला शत्रू कोण आहे हे आपल्याला माहीत नसतं, शत्रूचं नाव माहीत नसतं। मग या उपायाने काय होईल ना, तुमच्या सगळ्या शत्रूचा नाश होऊन जाईल। मग किती असो, 1 असो, 2 असो, 3 असो, कितीही शत्रू असो, सगळ्यांचा नाश होईल। कारण की मंत्र असा आहे, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा, म्हणजे सगळ्या शत्रूंचा नाश होऊ द्या, असा हा मंत्र आहे। खूप सोपा उपाय आहे, तुम्ही आतापर्यंत ऐकला असेल, खरंच खूप सोपा आहे। ती पोटली आपण 21 वेळेस मंत्र म्हटल्यानंतर ती पोटली आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे। किती दिवस? तर 1.25 महिना। तुम्ही शनिवारी उपाय कराल ना, कोणत्याही शनिवारी करा, त्या शनिवारपासून 1.25 महिना, मग मासिक धर्म आला, सुतक, विटाळ काहीही येऊ द्या, पण ती पोटली बाजूला नाही करायची। 1.25 महिना आपल्या जवळ ठेवायची। 1.25 महिना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पोटली जी आहे ना, ते कापडासकट तुम्हाला जिथे एखादी आपण म्हणतो ना की 4 रोड बघा, चौक बनतो एखादा, त्या चौकाच्या ठिकाणी तुम्हाला जे टाकून यायची आणि मागं वळून न बघता घरी निघून यायचे। त्या क्षणी तुमच्या शत्रूचा नाश झालेलाच असेल आणि तिथून तुम्हाला पुढे कधी शत्रूची पीडा जाणवणार नाही। इतका साधा सोपा उपाय आहे।
नक्कीच तुम्हाला उपाय समजला असेल. पण आता एक गोष्ट सांगते, इथून पुढे ज्यांना व्हिडिओ बघायचा त्यांनीच कंटिन्यू करा, कारण की आता उपाय संपलेला आहे. मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, कारण की खूप जण म्हणतात की ताई तुम्ही ब्रेसलेटबद्दल सांगता, बिझनेसच करता फक्त, मग व्हिडिओ बनवता. इथून पुढे आपण आधी आपला उपाय सांगत जाऊ आणि मग शेवट ज्यांना ऐकायचं त्यांनी नक्कीच ऐकावं. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. मग पैशासाठी, कर्जमुक्तीसाठी आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, इतके सुंदर सुंदर अनुभव येत आहे ना, ते मी यूट्यूबवर शेअर करतच आहे. पण इतके सुंदर अनुभव येत आहे ना की प्रत्येकाला आपल्या ब्रेसलेटचा फायदा होतोय. प्रत्येकाला लिटरली नोकरीसाठी म्हणजे नोकरी लागण्यासाठी जे घेतात त्यांना नोकरी लागते, व्यवसायासाठी घेणाऱ्यांना व्यवसाय छान होतोय. ज्यांचं लव्ह मॅरेज होतो, आई वडील ॲक्सेप्ट करत नव्हते किंवा लव्ह मॅरेजला घरची परवानगी देत नव्हते किंवा मनासारखं स्थळ मिळत नव्हतं, नवरा बायकोमध्ये भांडण होत होतं, अशांसाठी जे आपल्याकडे रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट आहे त्याचे पण प्रचंड अनुभव आपल्याकडे आलेले आहे. पैशांसाठी धनयोग आहे, कर्जमुक्तीसाठी मनी मॅग्नेट इझी बुक आहे, त्याचेही अनुभव आहे. म्हणजेच काय तर सगळ्या ब्रेसलेटचे अनुभव आहे. व्यसनमुक्ती असेल, प्रेग्नन्सी असेल, एज्युकेशन ब्रेसलेट असेल, सगळ्या ब्रेसलेटचे अनुभव आपल्याकडे आहे. म्हणजे इतके सुंदर अनुभव कस्टमरला येत आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मल्टी क्रिस्टल आहे, जे सगळ्या समस्येवर चालतं, त्याचे पण अनुभव आहे. 7 चक्र आहे, त्याचे पण अनुभव आहे. इतके सुंदर सुंदर अनुभव येत आहे ना. तुम्हाला तर माहिती आहे, आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे ऑफरचा आणि आपल्याकडे अजूनही आज ऑफर चालू आहे. ऑफरमध्ये काय तुम्हाला माहिती आहे ना, कोणत्याही प्रकारचे 2 ब्रेसलेट घ्या, तुम्ही कोणते पण 2 घ्या, त्या 2 ब्रेसलेटवर तुम्हाला एक 7 चक्र पेंडेंट फ्री मिळणार आहे. 7 चक्र पेंडेंट हे 7 चक्र ब्रेसलेट सारखंच आहे, सेम त्यासारखंच काम करतं. फक्त ते पेंडेंट तुम्ही गळ्यात घालू शकता. मग ते 7 चक्र पेंडेंट ना सगळ्या समस्येवर चालतं. तुम्ही घाला, तुमच्या एखाद्या भावाला द्या, बहिणीला द्या, नवऱ्याला द्या, बायकोला द्या, कोणीही घालू शकतं. सगळ्या समस्येवर चालतं 7 चक्र पेंडेंट, इतकं प्रभावी आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही मेसेज करून आत्ताच तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर बुक करू शकता आणि उपाय करायला विसरू नका. चला मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.